मिरजेत परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवताना विरोध. नागरिकांनी वीज महावितरण कर्मचाऱ्यांना परत पाठवले. थकबाकी नावाखाली मीटर बदलण्याचा घाट. स्मार्ट मीटर बसवण्याचे बंधनकारक नसतानाही वीज महावितरण कर्मचारी ग्राहकांवर दबाव टाकून चांगले मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवण्याचा डाव नागरिकांनी हाणून पाडला. आज तौफिक दस्तगीर शेख राहणार गुरुवार पेठ मिरज यांच्या परवानगीशिवाय वीज महावितरण कर्मचाऱ्यांनी 3 मीटर बदलले होते. यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना विरोध करून जोडलेले स्मार्ट मीटर काढण्यास भाग पाडले. त्यावेळी थकबाकी नावाखाली वीज महावितरण कर्मचारी ग्राहकाच्या परवानगीशिवाय चांगले मीटर बदलून स्मार्ट मीटर बसवित असल्याचा आरोप ॲडव्होकेट जाफर शेख यांनी केला आहे. स्मार्ट मीटर बसवणे बंधनकारक नसल्याने ग्राहकांचा स्मार्ट मीटरला विरोध आहे. नोटीस देऊन मग स्मार्ट मीटर बसवावे अशी मागणी जाफर शेख यांनी केली आहे. वार्ड प्रभाग क्रमांक 6 मधील काही नागरिकांच्या फोनवरून तक्रारी आल्या की एमएससीबीतील काही कर्मचारी आणि त्यांचे आउटसोर्सिंगला असलेले काही माणसं ही या ठिकाणी लाईट मीटर दुरुस्तीच्या नावाने आणि थकबाकीच्या नावाने चालू मीटर बंद करून त्यांच्याकडे नवीन मीटर बसवण्याचं काम सुरू केलं आहे. मीटर बसवण्याचं काम सुरू आहे. त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी कोणत्याही ग्राहकांची त्यांनी लेखी संमती घेतली नाही आणि थकबाकीच्या नावाने त्यांनी हा स्मार्ट मीटर बसवण्याचं काम सुरू केलं आहे. त्या स्मार्ट मीटरला ह्या नागरिकांचा विरोध आहे आणि नागरिकांचा विरोध असल्यामुळे कोणतीही लेखी त्यांच्याकडनं परवानगी न घेता थकबाकीच्या नावाने लाईटचा स्मार्ट मीटर बदलण्याचं काम या ठिकाणी सुरू होता. त्या अनुषंगाने त्यांना आम्ही विनंती केली आणि त्या आमच्या विनंतीला त्यांनी प्रतिसाद देत ते काम थांबवण्यात आलेलं आहे आणि नागरिकांचा या नवीन स्मार्ट मीटरचा विरोध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विधानसभेच्या ह्याच्यावरून आदेशावरून कुणाला कंपल्सरी नाही मीटर बसवण्याचं कुणालाही कंपल्सरी नाही आणि त्या अनुषंगाने जर कंपल्सरी असेल तर त्याप्रमाणे महावितरणने यांना नोटीस देणे गरजेचं आहे आणि नोटीस देऊन ह्या थकबाकीदारांना त्यांना नोटीस काढून त्यानंतर हे मीटर बसवण्याचं काम करण्यास कोणतेही विरोध नाही. थकबाकीचे किती महिन्याचे, 2 महिन्याचे, 3 महिन्याचे, 4 महिन्याचे ते प्रत्येक वेळी मॅडम सांगून भरा लाईट बिल तिने सांगत होते. त्या टायमाला भरली नाही तिने. मग आता काय केल्यात, ऑटो डिस्कनेक्शन होते म्हणून हे येत नाही म्हणून त्यासाठी मीटर बसवल्यात आता ही सगळी. आणि विनाकारण विचारून असं आलोय आणि मीटरला हात लावले असं काय नाही. त्यांनी काय विचारलं, फक्त विचारलो समोरून हे केलो आणि सगळी एक ना एक जे मीटरची माहिती आहे म्हणून विचारलंय. मी म्हटलो 1 महिन्याचा थकबाकी आहे, तुमचं मीटर कुठं आहे? मी अन्न दाखवलं इथे मीटर आहे आणि असं म्हणले की डायरेक्ट मीटरला हात लावले. चेंज करायचं चालू केलं. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी मिरज.